पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावरती आणू नका, जाहीररित्या टीका करण्याची गरज नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची रायगडमधील नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही विनंती बघायला मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विट्स हॉटेल खरेदीवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना शिरसाटांनी खुलं आव्हान दिलंय. टेंडर प्रक्रियेतून मुलाला बाहेर पडण्यास सांगतो म्हणत विरोधकांना हॉटेल विकत घेऊन दाखवण्याचं चॅलेंज केलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा जोरदार चर्चांना उधाण आलंय. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलंय. मात्र एकत्र येण्याच्या चर्चांना जयंत पाटलांनी ट्विट करत खंडन केलंय. भाजपाकडून नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे बसराज पाटलांची लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात 2 जिल्हाध्यक्ष असल्याचा जोरदार चर्चा आहे. नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेला. यावेळेला चंद्रकांत पाटलांनी नव्या आयुक्तांचं स्वागत केलंय. दरम्यान पाटलांनी आयुक्तांसमोर शहरातील पेंडिंग कामांचा पाढा वाचलाय. मालेगाव शहरात 1000 घुसखोर असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली. किरीट सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्याला सोशल डेमोक्रेटिक पार्टीचा विरोध केलेला आहे. सोमय्या मालेगावची बदनामी करत असल्याचा आरोप करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. किरीट सोमय्या गो बॅकच्या घोषणा सुद्धा दिल्या. चंद्रपूर ते मोहर्ली दरम्यान नव्या बसेसचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने लोकार्पण करण्यात आलं आहे. कराडमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले यांचं जयंत पाटील आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाने एकहाती सत्ता मिळवत 21 जागांवरती वर्चस्व मिळवलंय. तर जनसेवा मंडळाचं नेतृत्व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. भिवंडीतील पडगा परिसरात साकीब नाचनचे हस्तक सक्रिय असल्याची माहिती मिळताच एटीएसने संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली. साकीब नाचनच्या हस्तकांचा घातपाताचा डाव होता. हा डाव एटीएसने उधळून लावलाय. तपासणीमध्ये तलवार, सुरीसह संशयास्पद कागदपत्र जप्त करण्यात आली. पाकिस्तानला माहिती पुरवल्याप्रकरणी आरोपी रवी वर्माच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 5 जूनपर्यंत पुन्हा कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर रवीने हेरगिरी पैशांसाठी केल्याचा यंत्रणांना संशय आहे. हेरगिरी प्रकरणात मोठा खुलासा झालेला आहे. ISI भारतीय नंबर वापरत असल्याचं समोर आलंय. पाकिस्तानमधून अनेक भारतीय नंबर वापरले जात आहेत. अटक झालेल्या हसीनाने अनेक भारतीय नंबर ISIला पुरवल्याचा खुलासा करण्यात आला आहे. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकिस्तानमधील 3 नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते. सुनीता संपर्कात असलेले तिघही पाक गुप्तचर यंत्रणेमध्ये कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी LOC ओलांडणाऱ्या सुनीता जामगडेचा मुलगा अखेर नागपुरात पोहोचलेला आहे. सुनीताने त्याला LOC वरती एकटं सोडल्यानंतर कारगिलमधील बालकल्याण संकुलाच्या ताब्यामध्ये तो मुलगा गेलेला होता. त्याला नागपुरात आणल्यानंतर सुनीताने दिलेल्या माहितीची आणि तिच्या मुलाने दिलेल्या माहिती विरोधाभास समोर आला. त्यामुळे सुनीतावरील पोलिसांचा संशय आणखीनच वाढलाय. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. पश्चिम बंगाल सरकारकडून पोलीस कारवाईमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आता परदेशातून देणगी मिळणं महाराष्ट्र सरकारला शक्य होणार आहे. तर केंद्र सरकारकडून परवानगी मिळणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलंय. राणीच्या बागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग पाहायला मिळतोय. नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे. यासाठी भाजपाने भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकरांनी आंदोलन केलंय. यावेळेला त्यांनी पेंग्विनना आदू, संजू, तेजू अशी नावं देत भाजपनं पेंग्विनचं नामकरण केलंय.
एफडीएने अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीचा धारावीतील गोदामाचा परवाना निलंबित केलेला आहे। एफडीएने धारावी इथल्या खासगी कंपनीच्या गोदामावरती अचानक छापा टाकला। यावेळेला मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। दौंडच्या वरवणमधील व्हिक्टोरिया तलाव 100% भरले, त्यामुळे परिसरातील 8 गावांची पाण्याची चिंता आता मिटली। मालेगावच्या गिरणा नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या सांडव्याच्या भिंतीवरून काही टवाळखोर तरुण पाण्यात उड्या घेऊन जीवघेणी स्टंटबाजी करतायत। विशेष म्हणजे मुलं केवळ भिंतीवरून पाण्यात उड्या मारत नाहीयेत, तर पाणी अडवण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी प्लेट आणि भिंतीत असलेल्या गॅपमधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत करतायत। जळगावात मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पाचोरा, चाळीसगावसह परिसरात शेतीच्या मशागतींच्या कामांना आता वेग आलेला आहे। मात्र बदलत्या वातावरणामुळे पेरणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। मुसळधार पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा बेदाण्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसला, त्यामुळे लासलगाव निफाड भागातील हजारो क्विंटल बेदाणा भिजून खराब झाला। त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेदाणा उत्पादकांनी केली। हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। लक्ष्मी चौकात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कामावरून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली। पुण्याच्या नारायण गावात अनधिकृतपणे बांधकाम मजूर नोंदणी कॅम्प घेण्यात आलेला। यावेळेला न्यूज 18 लोकमतची टीम दाखल होताच नोंदणी रद्द करण्यात आली। नागपूर पालिका आयुक्तांनी दिलेली 31 मेची डेडलाईन संपली आहे, मात्र अद्यापही खड्ड्यांची कामं जैसे थे आहेत। नागपुरातील अनेक रस्त्यांवरती खोदून ठेवलेले खड्डे असेच असल्यामुळे मुसळधार पावसाने हे खड्डे जीवघेणे ठरण्याची भीती वर्तवली जाते। बदलापूरमध्ये गार्डनमध्ये खेळत असताना गार्डनमधील लोखंडी खांबाला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे। या लोखंडी खांबाला उघड्या विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यात विद्युत प्रवाह उतरलेला होता। दरम्यान या विद्युत वाहिन्या अशा लोखंडी खांबाला उघड्या कशा काय राहिल्या असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार आहे। यापूर्वी विमानतळावरून दिवसाला 220 विमानांची ये-जा होत होती। मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केल्यानंतर 15 उड्डाणं वाढवण्यात आली। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दौऱ्यात अनुपस्थित असणाऱ्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। मंत्री नरहरी झिरवळ आज नांदेड जिल्ह्यातील किनवट दौऱ्यावरती होते आणि यावेळेला तहसीलदार शारदा चोंडेकर हे अनुपस्थित होत्या। मंत्री दौऱ्यावरती असताना तहसीलदार गैरहजर असणं ही गंभीर बाब असून 2 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले। आणि आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। जळगावमध्ये उंट वाहून नेणाऱ्या वाहनावरती कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळेला 18 उंटांसह 2 वाहन जप्त करण्यात आलेले आहेत। या प्रकरणात 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धाराशिवमध्ये एका शेतकऱ्याने विष प्राशन केले। नागरिकांना शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलंय। विष प्राशन केल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। इगतपुरी पिंपळगाव बसवंत परिसरात पोलिसांनी कारवाई करत अवैध गुटखा जप्त केलेला आहे। 1,56,00,000चा अवैध गुटखा जप्त करत पोलिसांनी कारवाई केली आहे। वाशिममध्ये साडीच्या दुकानातून 3 महिलांनी चोरी केली आहे। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। चोरीच्या घटना टाळण्यासाठी चोरट्यांना अटक करण्याची मागणी आता करण्यात आली आहे। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 5 महिने उलटून सुद्धा पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले। न्यायालयाने वॉरंट जारी करून सुद्धा पोलिसांना आरोपी मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। हिंगोली जिल्ह्यात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। एकाच वेळेला 63 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। यावेळेला सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। लोणावळा शहरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। लोणावळाकरांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे। पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावरती 3 वेगवेगळ्या ठिकाणी चोरीची घटना समोर आली, त्यामुळे पोलिसांच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सोलापुरात भीषण अपघात झालेला आहे। एका दुचाकीने 6 वर्षाच्या चिमुकल्याला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये अवैधरित्या पिस्तूल बाळगून त्याची विक्री करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 8 लाखांची 5 देशी बनावटीची पिस्तूल आणि 20 जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. विजेच्या समस्येवरून महावितरण विरोधात धरणगाव तालुक्यातील भोणे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलंय. धरणगाव इथल्या महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. किल्ले रायगडावरती 5 ते 6 जूनला तारखेनुसार आणि 8 ते 9 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते. 1500 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तात तैनात करण्यात आले. उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणारी नवीन पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे महामार्गावर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे उडालेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा फुटली आहे. 700 मिलीमीटर पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली. पिंपळगाव बसवनमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांद्यांचे लिलाव बंद पडले. टोमॅटोचे थकीत पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दरम्यान तातडीने थकीत पैसे देण्याची मागणी सुद्धा केली आहे. एमआयडीसीने संपादित केलेल्या जमिनीचा मेवजा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन केले आणि संपादित केलेल्या जमिनीच्या बोर्डावरती चढून शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन केलंय. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. सोन्याच्या दरात 500 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 2000 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा दर जीएसटी सह 99,000 तर चांदीचा दर 1 लाख रुपयांवर पोहोचला. आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी 6 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत मुक्ताईच्या मंदिरात पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यावर्षी संत मुक्ताईचा हा 316वा पालखी सोहळा आहे. जळगावच्या अंजनी धरणात 27% जलसाठा शिल्लक आहे. कासोदा आणि एरंडोल या गावांसह 10 ते 15 गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. जळगाव जिल्ह्यातील 41 गावांसमोर मोठं आरोग्य संकट निर्माण झालं. या गावांमध्ये पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यावधींचा खर्च पाण्यात गेलाय. मागील अनेक वर्षांपासून महामार्गाच्या कामाचं शुल्ककाष्ठ संपताना दिसत नाहीये. त्यामुळे या रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे हा सवाल उपस्थित झालाय. देव परिसरात बाळा भेगडेंनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. संपूर्ण परिसरातून यावेळेला 10 ते 12 टन कचरा गोळा करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने बोगस बियाणं जप्त केलेल्या तब्बल 20 लाखांचं बोगस बियाणांची 1200 पाकिटं जप्त केली. मावळमध्ये रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. साईनगर मामुर्डी मार्गाच्या रुंदीकरणासह रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. तुळजाभवानी मंदिरात अनधिकृतपणे पूजेचं साहित्य विक्री करताना 21 पूजेची ताटं आणि फळांचे रॅकेट जप्त करण्यात आलेली आहेत. भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरात नियमबाह्य पद्धतीने पूजेसाठी लागणारं ओटीचं साहित्य विक्री करत असताना मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागानं छापा टाकत कारवाई केली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी ग्रामीण रुग्णालयाला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे रुग्णवाहिका देण्यात आली आहे. त्यामुळे आता महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी सुविधा मिळणार असून आमदार संजय पुराम यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या रानटी हत्तींवरती नजर ठेवण्यासाठी वनविभागाने त्रिस्तरीय पथकांची निर्मिती केलेली आहे. या रानटी हत्तींनी ताडोबापर्यंत धडक मारल्यामुळे वनविभाग अलर्ट मोडवरती आला आहे. मावळमधील किवळे विकासनगर या भागामध्ये वारंवार बत्ती गुल होत असल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील उपकरणं खराब झालेले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. सोलापूरमध्ये एका वाहन चालकाने त्याचं दुःख गाडीवरती लिहिलेलं आहे. तशी मी तर मोठ्या घरची राणी मात्र हगवण्यांनी बदनाम केला असा मजकूर लिहत भावना व्यक्त केलेल्या आहेत. या मजकुराची जोरदार चर्चा आहे.
मावळमध्ये चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तातडीने चोरट्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. निफाडच्या कोकणगाव भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या थेट एका बंगल्याच्या आवारामध्ये शिरलाय. मात्र शिकार न मिळाल्यामुळे त्याने तिथून पळ काढला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने बीडच्या परळी या ठिकाणी गोपीनाथ गडावरती जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठमोठ्या कमानी आणि फ्लेक्स लावण्यात आले आहेत. दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची 3 जून रोजी पुण्यतिथी निमित्ताने बीडच्या परळी या ठिकाणी गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यामध्ये शेतामध्ये ज्वारी कापणी दरम्यान 4 फूट उंच ज्वारीच्या कसांवरती चढलेल्या 2 कोबरांचं नागांचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.